1 किलो साबुदाणा आणि 2 किलो बटाटे वापरून जर तुम्हाला एकदम कुरकुरीत आणि तेल न पिणारी चकली बनवायची असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी तुम्हाला अचूक माप आणि सिक्रेट टिप सांगणार आहे. नमस्कार मंडळी, आपल्या किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत उपासासाठी खास बटाटा चकली. ही चकली इतकी खुसखुशीत होते की एक वर्ष आरामात स्टोअर करू शकतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माप अगदी परफेक्ट आहे. हो, ही चकली उपासाला आपण उन्हाळ्यामध्ये करत असतो. तर त्याचं एक किलोच्या मापामध्ये, साबुदाण्याच्या मापामध्ये अचूक प्रमाण मी सांगितलेलं आहे. नक्की ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत. तुम्ही बघू शकता तेलात टाकताच कशी एकदम कुरकुरीत आणि अगदी फुलते. हे बघा, लगेचच्या लगेच फुलते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. अशीच परफेक्ट चकली तुम्हाला देखील ही करायची असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर बघू शकता तेलात टाकतात ही लगेच अशी कुरकुरीत होऊन बाहेर येते. अशाच पद्धतीची ही चकली आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत. 1 किलो साबुदाणा, 2 किलो उकडलेले बटाटे, तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडर ॲड करा. तुम्ही किती प्रमाणात साबुदाणाने बटाटे घेतलेले त्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडर ॲड करू शकतात. 1 किंवा 2 चम्मच. चवीनुसार मीठ. फक्त एवढंसं साहित्य लागतं. अगदी साधी सोपी पद्धत आहे. रेसिपीसाठी नक्की सबस्क्राईब करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. एक दिवस अगोदर साबुदाणा व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 किलो बटाटे चांगले उकडून घ्या. मोठ्या पातेल्यामध्ये टाकून ते बटाटे चांगले उकडून घ्या. त्यानंतर ते व्यवस्थित मॅश करून घ्या. हे बघा, सर्वात आधी साबुदाणा 6 ते 8 तास भिजत ठेवा. पूर्णपणे पाणी नितळून घ्या. मोठ्या परातीत 2 किलो मॅश केलेले बटाटे घ्या. त्यात भिजवलेला साबुदाणा घाला. हो, आता त्यात मीठ आणि लाल मिरची पावडर घाला. सगळं एकत्र करून मऊसर मळून घ्या. हे पीठ व्यवस्थित मळून घ्या. आता चकलीच्या साच्यात पीठ भरून प्लास्टिक किंवा बटर पेपरवर चकल्या पाडा. हो, अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने साच्यामध्ये तुम्ही हे भरू शकतात आणि गोल आकाराची चकली पाडू शकतात. ही चकली कडक 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळून घ्या. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित वाळून घ्या. चकल्या चांगल्या वाळून तयार झाल्या की डब्यात भरून वर्षभर टिकतात. नंतर तेल मध्यम आचेवर गरम ठेवा. जास्त तेल गरम तेलात टाकू नका, नाहीतर चकली फुटू शकते. मध्यम आचेवर गोल्डन रंग होईपर्यंत तळा. महत्त्वाची टिप्स: बटाटे पूर्ण थंड असावेत. साबुदाणा कोरडा असावा. तेल मध्यम आचेवर ठेवावे. ही परफेक्ट मापाची उपासाची चकली नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.